दरम्यान हैदराबाद गॅझेट संदर्भात सरकारच्या जीआर विरोधात कोर्टात जाण्यावर मंत्री भुजबळ हे ठाम आहेत। मुख्यमंत्र्यांनी घाईत आणि दबावात निर्णय घेतला असून जीआर काढण्याची कल्पना सुद्धा दिलेली नव्हती असंही भुजबळ म्हणाले। एका दबावापोटी घाईमध्ये हे सगळे निर्णय झाले असं मला तरी वाटतं। मंत्री छगन भुजबळ यांनी हैदराबाद मॉडेलवरून विश्वासात घेतलं नाही असा थेट आरोप सरकारवर केलाय। जीआरचा निर्णय मला माहिती नव्हता, मुख्यमंत्र्यांनी घाईत आणि दबावात निर्णय घेतल्याचं भुजबळ म्हणाले। उपसमितीने घेतलेला हा निर्णय हा मुख्यमंत्र्यांना माहिती होता, मग तो इतर मंत्र्यांना किंवा तुम्हाला माहिती नव्हता हा निर्णय? मला माहिती नव्हता, स्पष्ट सांगतो ना। त्यात त्या उपसमितीचे लोक आणि मुख्यमंत्री यांच्या पलीकडे आणखी कोणाला माहिती असेल? उपमुख्यमंत्री मला माहित नाही। एक स्फोटक परिस्थितीमध्ये तो हा निर्णय घेण्यात आला असं मी म्हटलं तर चूक ठरणार नाही। एका दबावापोटी घाईमध्ये हे सगळे निर्णय झाले असं मला तरी वाटतं। मराठा आरक्षणासाठी राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेमध्ये स्थापन केलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं गॅझेटवरून निर्णय घेतला। अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी सल्लामसलत करूनच हा जीआर काढण्यात आला आणि त्या जीआर वरून जरांगे यांनी मुंबईतलं आंदोलन संपवलं। पण मंत्री म्हणून कल्पना दिली नाही हे भुजबळांनी TV9शी बोलताना सांगितलं। त्यामुळे आता जीआर वरून स्पष्टता आणण्यासाठी कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही असं भुजबळ वारंवार सांगतायत। आम्हाला आता यातून या जे काही परिपत्रक आहे की जीआर आहे त्याच्यामध्ये स्पष्टता आणण्यासाठी आम्हाला कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही। जाय मान त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही। कोर्टात काय होणार? कायच होणार, त्याला काय होणार? गॅझेट हे काय जीआर कशाचा आहे याच्यावर अवलंबून आहे ना। जीआर कशाचा आहे? सरकारी दस्तऐवज आहे। सातारा संस्थान हैदराबाद गॅझेट हे सरकारी दस्तऐवज आहे, त्याचा जीआर काढलेला आहे। त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं। कोर्टात जाऊन काय करी? आणि ते जर कोर्टात काही होतंय ना तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज होतो। मग तर भुजबळांनी भाजपच्या ओबीसी डीएनए वर देखील बोट ठेवलं। भाजप कायम सांगते की आमचा डीएनए ओबीसी आहे, मग भाजपनं डीएनएला धक्का लागू देऊ नये अशा शब्दात भुजबळांनी भाजपला डिवचलं। बीजेपीचे सगळे नेते म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे, हे सगळे म्हणतात, बरोबर की नाही? आता ते त्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे की त्यांच्या डीएनएला धक्का लागता कामा नये, हे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे। भुजबळ साहेबांना मी चर्चा केली, परवाही मी बोललो, कालही बोललो। त्यामध्ये त्यांची नाराजी आहे की हैदराबाद गॅझेटच्या जर सरसकट वापर केला तर मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजामध्ये नोंदी येतील आणि शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे। तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत, त्यावेळी मात्र काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू। सरकारनं काढलेल्या हैदराबादच्या जीआरवरून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली आहे। हैदराबाद गॅझेटचा जीआर हा सरसकट आरक्षणाचा जीआर नाही। मराठवाड्यामधले पुरावे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात म्हणून ते पुरावे ग्राह्य धरले। कागदोपत्री खरे कुणबी असलेल्या मराठ्यांनाच ओबीसीचं जात प्रमाणपत्र मिळणार आहे, म्हणजे सरसकट मराठवाड्यामधील मराठे हे कुणबी होणार नाहीत हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही। जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही। आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार। की मी आज गप्प बसेल, आज ते देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून ते म्हणते की धक्का लागणार। धक्का कसा लागत नाही? एखाद्या तुमच्या घरामध्ये इथे आता ऑफिसमध्ये 10 माणसं बसू शकतात, त्याच्यामुळे तुम्ही 10 माणसं आणखी घुसवले काय तर खुर्चीवरून भांडणं होणारच, जागेवरून भांडणं होणारच, अडचण होणार। धक्का कसा? धक्का आपोआप लागतोच, काढायची आवश्यकता नाही। माणसं जास्त घुसवली की धक्का लागला।
या GR वरून ओबीसी संघटनांची आंदोलनं सुरूच आहेत. हिंगोलीमध्ये ओबीसी समाजानं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची प्रतिमा हाती घेत रास्ता रोको केला. GR रद्द करा अशी मागणी करत हिंगोली छत्रपती संभाजीनगर महामार्ग काही वेळ रोखून धरण्यात आला. इकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वामध्ये पवारांच्या बारामतीमध्ये ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा निघाला. मोठ्या संख्येनं ओबीसी समाजाचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले. पवारांनी जरांगेंना रसद पुरवून ओबीसी आरक्षण संपवलं असा आरोप हाकेंनी केलाय. ज्या बारामतीकरांनी बीडला जाऊन ज्या जरांगेला रसद पुरवली आणि ज्या चौथी नापास जरांगेनं या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपवलं, त्या बारामतीकराला जाब विचारलोय की आम्ही तुम्हाला मतं दिली का नाही. त्या सुप्रिया सुळेंना आमचा सवाल आहे की तुम्हाला आम्ही मतं दिली का नाही. तुम्हाला हा GRचा अर्थ कळतो का. ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि त्याचा जाब विचारायला आम्ही बारामतीमध्ये आलो. सरकारकडून सांगितलं जातं की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, पण ओबीसी संघटनांनी आता रस्त्यावर उतरून लढा सुरू केला आहे. नागपूरहून गजानन उमाटे आणि हिंगोलीहून रमेश चेंडकेंसह योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.